ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो पुरुषोत्तमाख्याय। नमस्ते विश्वभावन। नमस्ते ऋषिकेशी महापुरुष पूर्वज। एनिदमखिलं जातं यत्र सर्वं प्रतिष्ठितं लयमेषति यत्र तत्तं प्रपन्नोऽस्मि केशवं। परेशः परमानन्दः परात्परतरः प्रभुः चिद्रूपश्चित्परिज्ञेयो समे कृष्णः प्रसीदतु। कृष्णं कमलपत्राक्षं रामं रघुकुलोद्भवं नृसिंहं वामनं विष्णुं स्मरं यान्ति पराङ्गतिं। वासुदेवं वराहञ्च कंसकेशिनिषूदनं पुराणपुरुषं यज्ञपुरुषं प्रणतोऽस्म्यहम्। अनादिनिधनं देवं शङ्खचक्रगदाधरं त्रिविक्रमं हलधरं प्रणतोऽस्मि सनातनं। यैदं कीर्तयेन्नित्यं स्तोत्राणामुत्तमोत्तमं सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते। श्री गणेशाय नमः। दशमाध्याया माझी वहिली गोदानाचा प्रकार कथिला। आता ब्राह्मण पूजेचा भला प्रकार सर्व सांगतो, तरी तुम्ही श्रोते सतत सावध असावे श्रवणार्थ। क्षीरावतनया श्री विष्णुप्रत जोडणी कर विनविती। अहो स्वामी, पूर्वी आपण स्वर्गेच्छुनर यथा विधान अधिक मासी विप्रपूजना करावे ऐसे कथिले, तरी तो विप्रासावा के विदयाची पूजा कैसी करावी आणि ते पासून मानवा बरवी कोणती फलप्राप्ती होय ते मज सांगितले समस्त ऐसे लक्ष्मीचे वचन भाषित। श्री विष्णू म्हणे गे प्रिय, यथार्थ सांगतो संपूर्ण ऐकवा। तप अहिंसा सत्यवचन अनुदिनी षटकर्माचरण आणि सर्व कर्म कला लोपी पावन करीतो ब्राह्मण योग्य होय तयासे अधिक मासी सर्व लक्षणयुक्त असो अनुदिनी गंधाक्षतपुष्प धूप दीपांनी नानोपहार भक्ष्यभोज्य आणि तांबूलादिकांनी पूजावे आणि सर्व लक्षण संयुक्त असून जो सर्वशास्त्र पारंगत सुज्ञ मत्पर भक्ती जाणता पूर्ण शांतदातार साचार तेवीच जो लोभरहित इतिहास पुराण यथार्थ तया लागीच अधिक मासात विशेष करून पूजावे। का की पुराण वक्ता ब्राह्मण हरिरूपच असे आपण त्यासी पूजन देता जाण अनंतफल प्राप्त होय। जो भक्तीने पुराणार्थ जाणून आत्मार्थ आणि परमार्थ निरंतरी कथितो यथार्थ श्रीहरीच जाणपा। पुराण वक्ता जो ब्राह्मण तो व्यासरूपी हरीच्या आपण तयाची भक्ती करिता अनुदिन गंगा स्नान फल लाभे। संसार सागर मग्न जनासी जो पुराण धर्म निवेदनसी उद्धारितो पैक्षण मात्रेसी तो हरीच साचार। म्हणून अधिक मासा माझे सतत कोणत्याही निर्मळ उदकात स्नान करून पुराण वक्त्याप्रत भगवत बुद्धीने पूजावे। अधिक मासा माझी एक पुराणज्ञासी सेविता देख प्रयाग स्नानाहुनी अधिक पुण्यनिशंक लाभते। अधिक मास कथांचित नित्यनेमे वर्णिल्या जात तेथ श्रीहरी तुळसी सहित आणि तीर्थे समस्त वसताती। पुराणज्ञ सुपात्राविषयी भक्ती उपजेतयाचे हृदयी तेच धन्य त्रैलोक्य ठाई पुनरपि नाही जन्मतया। आता तू पात्र म्हणसी कोण तरी सांगता कथा श्रवणत केवळ तपेकी विद्ये करून पात्रा पूर्ण नव्हेची। वेद वेत्ता द्विज पात्र किंचित तपीळ तो ही स्वल्पची निश्चित ऐसे एकांकी पात्रभूत अस्ति बहुत पृथ्वीवरी। तरी पापाचरण आणि सत्य जया ठाई वस्ती नित्य तो त्रैलोकी कृतकृत्य पात्र स्तुत्य जाणीचे आणि सर्व पात्रा माझी पवित्र तोची जाण परमोत्तम पात्र के जयाच्या उतरी अपवित्र शूद्रांना नाही प्रवेशले। प्रतिग्रहार्थ समर्थ असून जो विप्रण घे कदापि दान तये दान दिल्या विना बहुधान्य पुनः तया होय। विद्यात पोहीन ब्राह्मणे प्रतिग्रह करिता न घेणे घेता दाता सह तत्क्षणे अतपतन होईत या आणि जयाचे मन संतुष्ट नाही तो सर्वदा भुकितो कष्ट आणि सकळ त्रैलोक्य माझी नष्ट ऐसा ही स्पष्ट जगणीचे आणि स्वय अकिंचन असोनी सर्वत्र जयाचे संतुष्ट मन तो विप्रसदा सुख संपूर्ण भुकित जाण निश्चय यथा लाभ संतुष्टित शांततांत भूतदयावंत ऐसे ब्राह्मण जो का संत ते आम्ही सतत बनतो। जे संताहुनी अन्य मानव स्वल्प तपे पावले देह भाव तयाचे अर्चन दर्शनादी सर्व असे भाव निश्चय आत्मशुद्धीर्थ महातीर्थ आणि चंद्रायण तपव्रते बहु अस्ति परिती निर्दय कालांतरे फल देते आणि साधू शरणते तत्काळ दर्शन मात्रे करती निर्मळ म्हणून सर्वा सोडून केवळ सज्जनासी उपसावे। भेदद्रष्टे जन सतत सूर्यचंद्रादी दैवते उपासित परिती तयाच्या पापशमनार्थ नवेद समर्थक आणि सद्विप्र जो क्षण सेवेने पुनित करीत सेवा कारणे म्हणून साक्षेपे भक्तिभावेने साधू विप्रची सेवा वा त्रिदोष रहित त्या ठाई जयाची आत्मबुद्धी नाही। ग्रहण पर्व कालाविषयी की क्षेत्राविषयी पुण्यबुद्धी की जलाविषयी तीर्थबुद्धी आणि परी साधूजनांविषयी त्रिशुद्धी जयाची न तो दैशी सुंधी तो नरखरची जाणावा। जयाचार्धी स्वानंदा भाव आणि सर्वदा बसे श्री केशव तेवीचे सर्व समभाव ऐसे भूदेव संतचे जे लोकानुग्रह करते असतो म्हणून केवळ लोकाप्रत स्वपदार जे पवित्र करता मैत्री फिरत सतत दर्शन स्पर्शाधिके निगुती सकळ जना पवित्र करते। ऐसी क्षेत्र तीर्थ दैवते अति मेदिनीवरती आहेत परिती हळूहळू काळांतरे पवित्र करते जय ममदारे आणि सद्विप्रते निर्धारे दर्शन मात्रे तत्काळ ऐसा साधू विप्राचा स्वभाव काय वरुण की त्यांचा प्रभाव तरी मज दिदले वैभव म्हणून केशव मी झालो। सकळ प्राण्या माझे ब्राह्मण जन्म मात्रेच्या अतिश्रेयान आणि तपविद्या सद्ध भक्तिमान झाली मग काय वरुण ब्राह्मणापेक्षा अन्य काही जो चतुर्भुज रूपही प्रिय नाही। सर्व देवमयी शेष शाही तैसाची विप्रही वेदमय परिदुष्प्राज्ञ मूर्ख जे
हे नेणून गुरी विप्र आत्मा या लागून अर्चाविषयी भेदबुद्धी होऊन अवमानित साचार आणि सद्विप्रते तो आत्मार्थ हे चराचर विश्व समस्त मद्रूपचे आहे सतत ऐसा चित्तात भाविते तत्स्वरूप दिव्य ज्ञानेसे निश्चय धरते तैसेचे मानसी म्हणून सद्विप्रजे म्हणजे आवडते जाणे इंदिरे या लागी विभूत जनासी इतर सकळ कल्पना टाकून नित्य शुद्धी चित्ते करून विप्रर्षी लागून पूजावे प्राणप्रिय प्रभू सांग काय ऐसा पूजित सद्विप्रवर्य त्रिभुवन पूजले ऐसे होय निसंशय जाणतो परि ब्रह्मस्वाचा अपहार कदा कोणी न किजे साचार कारण ते भयंकर आणि दुर्जर असे पै सर्व भक्षक आहे कृशान परित्यान चिरेचे अनुप्रमाण मग ईश्वर मानिया राजा लागून कोढिणिया जरेल हला हल विषावनी देख ब्रह्मस्वरूप विष अधिक मंत्रौषधी योगे विष सकळिक तत्क्षण निश्चय नावसती परि ब्रह्मस्वरूप विषाची शांती कवण्या ही योगे नवे निश्चिती यास्तव हल हल निर्ती विषची नाही मानित विषय ते भक्षण कार्यासी मारिते ब्रह्मस्वते कोकुल संहारिते तैसे चाग्नी होऊन निर्ते प्रकारसे ब्रह्मस्व उदके पावक होय शांत ब्रह्मस्व समूळ कुळ जाळीत म्हणून एकांते ब्रह्मस्वाप्रत कदा कोरणा हारावे अज्ञानी घडता ब्रह्मस्वरण त्रिपुरुषा होय अधपतन बुद्धिपूर्वक ते करिता जाण पत्नी पडते एकविसा ते ऐश्वर्य मधुरमत्त बोलती महामूर्ख विचार न करते तेन मानती निर्याची प्रीती ब्रह्मस्व हरिती बलात्कारे परित्या विप्राचे वृत्त्यहरण चाहले तयाचे करती रुदन नेत्राश्रीबिंदूच्या कर्ण भूमीचे जितके भजदात तितके संवत्सरापर्यंत ते भूपाने तयाची तुद कुंभीपाक नरकी सतत राहत बचती निश्चय आणि स्वयं दत्त किंवा परदत्त ब्राह्मणाची वृत्तीचे हरित ते 60 वर्ष सहस्रविष्ट कृमी होवन निपताती आणि जे नृप घेती विप्राजितन ते सर्वत्र पराभव पावन अल्पायु राज्यभ्रष्ट होऊन दुःख भोगते सर्वदा ऐसे विप्रधन भयंकराती म्हणून प्रिय मज जनाप्रती सांगतो की ब्रह्मस्वासी निवृत्ती कल्पांतीहीन शिवावे जरी ब्राह्मणे स्वापराध गेला की तो मारित किंवा शापित असला तरी तयाचे द्रोह बैला नचिंक्य मत पुरुषी जय आम्ही अनुदिन ब्राह्मणासी स्तवितो वंदिती भक्त भावेसी तेवीची माझी अजनीची त्यासी प्रेम भावेसी वंदावे ही मम आज्ञा पाळीजे सकळ याहुनी अन्यथा जो वर्तिल तया साक्षात घडनिळ दंड करील निश्चये ज्ञानी आज्ञानी करुण घडले असता ब्रह्मस्वर्ण नृप राजावरी तत्क्षण अधपतन होय एके समय कृष्ण सुद्धा प्रद्युम्न सांबधिक समस्त एकत्र मिळून विहारात भजनासी जमले तेथे बहुधा वेळवरी क्रीडा केली नाना परी श्वेत सुटला सर्व शरीर तृषाक्रांत झाले उदका लागून फिरत फिरत पावले निरुदक कुपाप्रत आता पाहता सर्ध अद्भुत पर्वता ऐसा देखला तदत कृपाळ होऊन उदरणार्थ केला यत्न चर्मपाशित या बंधन भरी ओढू लागले परितो सरठ जर बहुत बाळाचे बळबा चालण्यात येथ मागो जाऊन या श्रीकृष्णाप्रत पर सर्व वृत्तांत कथिला तेव्हा तो श्री चक्रपाणी कृपासने दाला धावनी सभेची वामास्त धरणी सरठवरती काढिते तैसा तो कृष्ण स्पर्शे तत्क्षण सरठ स्वरूप टाकून तप्त स्वरूप समान वर्ण दिव्य पुरुष झाला मस्तक ठेवून कृष्ण चरणी उभा राहिला हस्त जोडणी तया पाहता सर्वांचे म्हणे आश्चर्य बहुत दाटले मग त्या दिव्य पुरुषाला गुण श्रीकृष्ण म्हणे का तू कोण तुझं ही अशे दशा काय म्हणून लाभली होत मज सांगी ऐसे श्रीकृष्णाचे भाषित ऐकून तो पुरुष बोलत देवा तू सर्व भूतात्मा यथार्थ सर्व वेत्ता आहेसी तथापि तू प्रश्नेसी म्हणून सांगतो ऐक संपूर्ण इक्ष्वाकु वंशी नृगाभिमादन राजा असो जाहला सगळं त्या माझी प्रथम गणिले जाय माझे नाम नित्य नूतन विप्रतम पाचारोने पूजले सुवर्ण भूमी गज घोटक रथ शिपी कातियाने अनिक रत्न भूष वस्त्राधिक नित्यदाने देतसे अनिक सुशीला सुलक्षण बहुदुग्धवती अतिदारुण अविकलांगी स्वत्स संपन्न चतुस्थानी निरोगी कपिल वर्णा बहुसुंदरी न्यायार्चित पुष्टशरीर स्वर्ण शृंगी रौप्यखुरी वस्त्रालंकार भूषित ऐसा अत्युत्तम गाया विधाने पूजून या नित्य सुवर्ण पात्र ब्राह्मणवरी असंख्यात तसे ऐसे चालता असता पाहत कोणेक विप्रसिद्ध दिली गाय चुकून या माझ्या गोदनाठाई येऊन मिळून राहिले ते मी न जाणता उणे नित्यवदत देता गो प्रदाने त्यातून एक विप्रकाराने तिचं गाय दिली ते तो विप्र घेऊन जात असता गृहा लागून पूर्वीचा प्रतिगृहित धनी अवचितच प्राप्त झाला त्याने ती गाय पाहिली आणि म्हणे ही गाय माझी होय प्रतिगृहात म्हणे हे काय आता राय मज दिली अजून माझा हात न सुकला विप्रा तुका चढ लागला उभा त्याचं वाद झाला मग ते आले मजपाशी ते स्वार्थ तत्पर दोघे जण बोलू लागले मज लागून राया तो आहे गवण दाता किंवा अपरता अरे एका सिद्धली गाय तुझा दुशासी देतो काय दत्ता अपहरण हा न्याय तुझला की शोभतो ते ऐकून याचे भाषण मज झाला भ्रम अत्यंत याची प्रार्थना केली बहुता परिती व्यर्थ झाली पूर्वीला विप्रासी लक्ष गाया देऊ लागले दुराया पर्याय या न घे म्हणून या टाकून गेला तो दुजाने कथिले या धेणू विन 10 लक्ष न घे मी आण मग तो तीच धेणू घेऊन स्वगृहात जाता झाला पुढे मी पावला निधान यमदूत गेले घेऊन यम धर्मराय मज लागून प्रश्नता झाला ऐसे की अरे तू प्रथम शुभ भोगी सिक्की अशुभाचे भोगुनी तुवा केलेल्या पुण्यकर्माचे अंतरसे साचार तेव्हा मी आता या सांगितले अशुभाचे सर्व भोगी तो पाहिले ते ऐकून यमधर्मी घेतले पतन पावे संवत्सर तव मी झाडू असर जेथे दुखिले भोग मुपत या दास्याचा महाप्रताप म्हणून अद्याप स्मृती असे आज तुझे दर्शन झाले आणि सर्व पाप लोपले हे दिव्य स्वरूप लाभले त्रिजगी धन्य झालो आता येतो या देदुपती कृपादृष्टी पाहे मृदपती ऐसे बोले तो नृप भूपती तव दिव्यान पातले तया माझे वैसंत क्षण नृकराज गेला ब्रह्मसदनी असो श्री हरी चक्रपाणी सिंधुजली लाग
लागून सांगत अहो कांते नृगलाजा लागून ब्रह्मयोगे झाले पतन तरी पूर्व सत्संग समपूर्ण घडला होता तयासी तेणे योगे या घोरवणे श्रीकृष्णाचे दर्शन होणे त्याचा करस्पर्श करी उद्धरणीय गेला ऐसे संगत संगीता महिमा म्हणून तेथे ठेविला प्रेमा इह परलोकी सकळ कामा पूर्णता होय निश्चिते आणि साधूचे दर्शन स्पर्शन कीर्तन किंवा अनुस्मरण महातीर्थापरी पावन आहे जाण सिंधूचे या लागे सकळ जनासी साधू पूजन की जे अनुदिनी तेने योगे कैवल्य त्यांनी संतुष्ट राहतो सर्वदा त्याहुनी अधिक मासात सत ब्राह्मण पूजिता सतत त्रैलोक्य ऐसे यथार्थ होयात संशय नसे जरी सर्व लक्षणी सुसंपन्न ऐसा कोणी न मिळे ब्राह्मण तरी एक एक लक्षणयुक्त महान त्याचेही पूजन करावे अधिक मासी विप्रपूजिता तृप्त होय सर्व देवता ब्राह्मणार्चना विनारिता दिवसव्रता डबडू नये गंगा आदी तीर्थस्नाने सिजे महापुण्यती या हातासी त्याहून विशेष अधिक मासी विप्रार्चने येत असे विप्रार्चना परताने दुसरे नसेचे पै उत्तम धर्मार्थ मोक्ष आणि काम याचनेच सगळं साधते ऐसा विप्रार्चनाचा प्रभाव म्हणजे अन्य टाकोनी सर्व ब्राह्मणाची पूजा सदैव पुरुषोत्तमासी की जे ऐसे विष्णूने कथिले असता आनंदनी क्षीराब्दी दुहिता विनयपूर्वक दीपन वार्ता ते असे प्रश्न ती झाली ती परमकथा पावन पुढच्या प्रसंगी वर्णिजेल पूर्ण तरी श्रोतेजनी स्वांत कर्ण सावधान राखीचे श्री अधिकमास कथा महात्म्यसार बृहन् नारदे पद्माधर सज्जन श्रुत एकोतचतुर्थ एकादश ध्याय गोडः श्री पुरुषोत्तमार्पणमस्तु।